आपलं शरीर पूर्ण 72 लाख नाड्यांनी बनलेलं आहे आणि त्यातनं ह्या हो. प्राणशक्तीचा प्रवाह वाहत असतो. तुम्ही शरीराला स्ट्रेचिंग करता, आसनामध्ये स्ट्रेचिंग करता, स्थिती धारण करता, याचा अर्थ काय तुम्ही त्या भागाचं कार्य सुधारण्यासाठी मदत करता. त्यामुळे तिथला जो प्राण आहे, तिथले जे ब्लॉकेजेस आहे प्राणशक्ती, आता ते कार्य कशामुळे बिघडतं, की त्या नाड्यांमध्ये जर ब्लॉकेजेस आले, काही अडथळे आले, तर ती प्राणशक्ती फ्लो होत नाही ना. आणि हो, प्राणशक्ती फ्लो नाही गेली की तिथलं कार्य बिघडायला सुरुवात होतं. आणि काय होतं त्यामुळे तिथला अवयव किंवा तिथला भाग काहीतरी प्रॉब्लेम द्यायला लागतो. सिंपल आहे. ओके. त्यासाठी तुम्ही नाडीशुद्धी प्राणायाम करू शकता, प्राणायामाचा अभ्यास, आसनांचा अभ्यास, सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. तुम्ही सूर्यनमस्कार वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. श्वासाबरोबर पण सूर्यनमस्कार करू शकता. डीप ब्रीथिंगचा अभ्यास केलेला चांगला असतो. नाडीशुद्धी प्राणायामाचा अभ्यास शरीरातले नाड्यांचे ब्लॉकेजेस ओपन करण्यासाठी मदत होते. तसे पंचप्राण बॅलन्स करण्यासाठी प्राणायाम म्हणशील तर नाडीशुद्धी प्राणायाम इज बेस्ट प्राणायाम, म्हणून त्याला प्राणायामाचा राजा म्हटलेला आहे. तो कोणीही करू शकतो आणि सिंपल असतो. एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसरीने श्वास सोडायचा. हा सिंपल हो. प्राणायाम आहे आणि तो खूप इफेक्टिव्ह आहे. पण कसं असतं हं. आपल्याला माहिती असतं की खूप गोष्टी इफेक्टिव्ह आहेत. पण लोकं काय करतात व्हरायटीजच्या मागे जातात. ना की ट्रेडिशनली जे येस. अभ्यास करून आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या योग्यांनी त्याच्यावर खूप मेडिटेशन केलंय, ध्यानधारणा केली आहे आणि अ, ती आसनं किंवा तो प्राणायाम डेव्हलप केला. ओके. आता काय होतं मी खूप वेळा बघतो, की आता मला 2 दिवसापूर्वीच एक माझ्या क्लायंटने एक व्हिडिओ पाठवला. काहीतरी असं वेगळंच असं आसन करत होता माणूस आणि तो म्हणत होता, की हे आसन कसं आहे? मी पहिल्यांदाच बघितलं. मी बोललो, कसं असतं प्रत्येक व्यक्ती ती काहीतरी अंग विक्षेप करून त्याच्या फ्लेक्सिबिलिटी प्रमाणे काहीतरी ॲडव्हान्स करायला बघतो. ओके. पण ती त्याच्या शरीराला थोडं अजून बेंड करायचा, अजून लवचिक करायचा प्रयत्न करत असते. त्यात ते बेंडिंग आणि हे होतं. पण जो नॉर्मल सामान्य साधक आहे, त्याने आपल्या शरीराला जर व्यवस्थित ठेवण्यासाठी सिंपल ट्रेडिशनल आसनं केली, तर इट इज मोर दॅन सफिशियंट असतं, की तुमचं शरीर हे एकदम हेल्दी राहील. सिंपल. कळलं का? त्यामुळे तुम्ही बरोबर. नॉर्मल जर हेल्दी राहायचं सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, काही बेसिक आसनं, प्राणायाम, ध्यानधारणा ही सिंपल गोष्टी करू शकता. ना की कॉम्प्लिकेशनच्या मागे लागून नये. आम्ही आता जेव्हा आम्ही योगा थेरपी देतो, त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स असतात. त्या पेशंट्सना आम्ही काही सिंपल आसनं, पण ती कशी योग्य पद्धतीने करायची, त्यामध्ये श्वासाची स्थिती कशी ठेवायची, त्या स्थितीला मॅक्सिमम होल्ड कसं करायचं, ह्या गोष्टी आम्ही शिकवतो. ना की आम्ही एकदम अशी काहीतरी वेगळी काहीतरी असं शिकवतो. पण ती स्किल आहे. त्या स्किलमध्ये तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये जे बदल होत असतात, त्या होल्डिंग पोझिशनमध्ये, आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये, ते तुम्ही रिअलाईज करणं गरजेचं आहे. ते जाणून घेणं महत्वाचं आहे. ओके. आणि ते ओके. तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह राहतं. ठीक आहे? ओके.